इथे मी काही तयारी करते आहे. टायटलवरून काही जणांच्या लक्षात आलंही असेल की आम्ही प्रवासाला निघालो आहोत. कुठे जाणार आहोत, काय, हे सगळं मी पुढे सांगतेच आहे. पण अगदी चटण्या वगैरेच मी बरोबर घेते आहे आणि एका दिवसासाठी जे लागेल प्रवासामध्ये जेवणाचं तेवढंच घेणार आहे. कारण आम्ही जिथे जाणार आहोत तिथली खाद्य संस्कृती खरोखरच खूप समृद्ध आहे आणि आपण जिथे जातो मला वाटतं तिथलाही अम, खाद्य संस्कृतीचा आपण आनंद घ्यायला हवा, तिथला स्वाद घ्यायला हवा आणि ह्या सगळ्याचा आनंद घेतला तरच त्या प्रवासाची खरी मजा कळते. तिथली संस्कृती आपल्या लक्षात येते की काय आहे तिथे, आपण पूर्वीपासून कशाला महत्त्व दिलं गेलं आहे. आता हे पुढे आपण पाहतच राहू, पण इथे मी अगदी साधं म्हणजे अगदी चटण्या आणि एखाद दिवसासाठीचं जे लागणारं जेवण आहे ते मी बरोबर घेते. कारण ट्रेनचा प्रवास नाही आहे, आम्ही गाडीनेच जात आहोत. तेव्हा इथे मी शेंगदाण्याची चटणी वगैरे आणि खोबऱ्याची चटणी वगैरे असं करून घेते. पाहत राहा. श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तू शुभम भवतु. सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार. आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास परिवारामध्ये मी कलासाधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आणि एकच बोलावंसं वाटतं, जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं. आता इथे पहा, मी शेंगदाणे, खोबरं, लसूण हे सगळं तेलावरती परतवून घेतलंय. अगदी कमी तेलामध्ये, लोखंडी कढईमध्ये केल्यामुळे खूप कमी तेल लागतं, खरपूस असं भाजलं जातं. आणि ह्या म्हणजे आपण तळून म्हणताच येणार नाही, हे परतवून घेतल्यामुळे, तेलावरती परतवून घेतल्यामुळे ह्याची थोडंसं टिकाऊपणा ह्याचा वाढतो. एवढंच ह्याचं कारण आहे. आणि आपण मिक्सरलाच ही चटणी करतोय, त्यामुळे काय होईल ना की त्याला थोडंसं असा जो खलबत्त्यामध्ये कुटल्यानंतर जो त्याला तेल सुटतं, थोडासा त्याचा एक हे फील येतो त्याचा. आणि इथे मी मिरच्याही तशाच परतवून घेते आहे. कारण ना ही जी चटणी करते मी दोन्ही प्रकारे करते. म्हणजे आपण एकतर लाल मिरची पावडर वापरू शकतो किंवा सुक्या मिरच्या वापरू शकतो. ही जी चटणी तर टिकतेच, पण थोडीशी हिरव्या मिरचीची पण मी शेंगदाण्याची हे करून घेते चटणी. त्यामुळे काय होईल ना की थोडीशी आधी वापरून घ्यायची, संपवायची आणि मग ती चटणी, म्हणजे थोडासा स्वादामध्ये थोडासा फरक येतो. दोन्ही चटण्यांचा एक वेगळाच स्वाद असतो. तेव्हा इथे मी ह्या अशा शेंगदाण्याच्या 2 चटण्या, म्हणजे एक सुकी मिरची किंवा मिरची पावडर घालून आणि एक हिरवी मिरची घालून असं लसूण घालून केलेल्या. त्यानंतर मी हे खोबरं सुद्धा पहा छान असं भाजून घेते. तीच कढई वापरली आहे, त्यामुळे त्याला थोडंसं तेल आहेच आहे त्या कढईला. अजिबात मी ती कढई धुवून वगैरे घेतलेली नाही आहे. त्याच कढईत फक्त व्यवस्थित आधीचं सगळं काढून घेतलंय, त्यामुळे जळण्याचा वगैरे वास येणार नाही. आणि त्यामध्येच आता हा थोडासा लसूण मी बाजूला काढून घेतला होता परतलेला, तो यामध्ये घातलाय. आणि सुक्या मिरच्या नाही घातलेल्या, मी इथे पावडर घातली आहे, म्हणजे मिरचीची पावडर जी आपण येते, मिरची पावडर ती घालून, मीठ घालून पल्स मोडला आपण बंद चालू करत असं जर का चटणी वाटली, ती ही अगदी तशीच होते जशी खलबत्त्यात. थोडासा फरक हा येतोच खलबत्त्यात केलेली किंवा कुटून केलेली, पण गडबडीच्या वेळी ह्या गोष्टी आपण करू शकतो. इथे पहा, तीच कढई घेतली आहे. अगदी तेल मी जसं पहिल्यांदा घेतलंय तेवढ्याच तेलामध्ये सगळ्या चटण्या माझ्या झालेल्या आहेत. आणि इथे मी पुन्हा लसूण परतवून घेते. लसूण थोडासा मी जास्त घेते, कारण मिरच्या आणि लसूण घालून असा मी मिरचीचा ठेचा करणार आहे. मी थोडासा लसूण जास्त घालते, त्याने काय होतं ना की मिरचीचा जो एकदम तिखटपणा असतो, आता ही इतकी मी भाजते खरं, पण मी ही बाजूला काढून घेतलेली आहे सगळ्या काही काही गोष्टींमध्ये घालण्यासाठी. पण सगळं भाजून घेतली आहे मी मिरची, कारण मिरची भाजल्याने काय होतं ना की त्याचं जे मॉइश्चरायझर असतं ते कमी होतं, आणि मग मॉइश्चर कमी झाल्यामुळे ते त्याच्यातला मऊपणा येऊन ती छान मिरची वाटली जाते. आता मी 2-3 ह्याच्यामध्ये हीच मिरची घातलेली आहे, त्यामुळे कदाचित तुम्हाला थोडीशी जास्त वाटू शकते. आणि मग ह्याच्यामध्ये मी काढून घेऊन त्याच्यामध्ये थोडासा लसूण घातलाय, आणि थोडा लसूण जास्त घातला मी मगा म्हटल्याप्रमाणे. आणि मिरचीचा बॅलन्स होतो म्हणजे तिखटाचा. आणि त्याच्यावरती खडे मीठ घालून हे छान असं तांब्यानेच मी यातच असं खरडून घेणं म्हणतात याला, कारण मिरचीचा खरडा किंवा ठेचा हे असं हातानेच
एखाद्या काय तांब्याने म्हणा किंवा एखाद्या पेल्याने वगैरे असं खरडूनच केलं जातं आणि त्याच्यात जो स्वाद येतो तो वेगळाच असतो. म्हणजे लोखंडी कढईमध्ये आणि ह्याच्याने त्याचा जो हाताने केलेल्याचं जे त्याचं टेक्स्चर म्हणा किंवा त्याचा जो पोत असतो आणि ते ते वेगळंच असतं. मिक्सरवरही आपण हे अगदी असं करू शकतो, बंद चालू करून असं होऊ शकतं. इथे मी ते करून घेते आहे. एका बाजूला संध्याकाळचा म्हणजे रात्रीच्या जेवणाचा तयारी चालू आहे. त्यामुळे वरणाला फोडणी देऊन घेतली आहे आणि कितीही आपण बाहेर फिरायचं असेल, काही असेल तरी संध्याकाळची पण तयारी करावीच लागते. एकीकडे बॅगा भरणं चालू आहे. थोडं मी तेही करतीये, हेही करतीये. आणि हे झाल्यानंतर मी पावट्याची भाजी रात्रीच्या जेवणासाठी करून घेणार आहे. कारण हे सगळं करत असताना आपल्याला त्या दिवसाचंही जेवण वगैरे करायचंच असतं. हे पहा, इकडे पावट्याची भाजी पण रात्रीच्या जेवणासाठी करून घेतली आहे. बॅगा वगैरे भरणं चालूच आहे. बाकीच्या चटण्या वगैरे एकीकडे होतातच आहेत आणि हा असा आदल्या दिवशीचा दिवस आहे पहा. इथे पहा, सकाळचे 3 वाजलेले आहेत. सगळेजण झोपलेले आहेत. रात्री मला झोपायला 12:30 पाऊण वाजला होता. पण आता मी सकाळी लवकर निघायचं आहे असं आमचं सगळ्यांचं ठरलेलं आहे. त्यामुळे 6च्या दरम्यान तरी म्हणजे 5 ते 6च्या दरम्यान निघायचं असं ठरलं तर आहे. पण पाहूयात कसं होईल तसं. इथे मी भाजी करणार आहे. थोड्या पोळ्या बरोबर करून घेणार आहेत. तेव्हा आता ही मी जी तयारी करते ही दुसऱ्या दिवशी म्हणजे निघण्याच्या दिवसाची तयारी दाखवते आहे. सकाळी इथे मी आता सुक्या भाज्या करून घेणार आहे जेणेकरून त्या खराब होणार नाहीत. तसे थंडीचे दिवस असल्यामुळे खराब एखाद दिवस होण्याचं काही कारणच नाही आहे. इथे पहा, मी ही शेंगेची भाजी करून घेते आहे. कढईमध्ये, लोखंडाच्या कढईमध्ये ह्या ज्या सुक्या भाज्या असतात ना, ह्या खरोखरच खूप छान होतात. भरपूर कोथिंबीर घातली आहे. घरामध्ये ज्या भाज्या वगैरे होत्या ह्या सगळ्या मी फ्रीजमधनं सगळं काढून घेतलेलं आहे. रात्री जे वापरायचं तेवढं वापरून काही गोष्टी आपल्याला जिकडे ज्या त्याची सोय करता येईल असं केलेलं आहे. आणि त्यानंतर इथे पहा, ही एक भाजी झाल्यानंतर मी वाटाण्याची सुकी भाजी करून घेणार आहे आणि तशीच डबल बीची मगाशी भाजी केली होती. अशा 2-3 भाज्या बरोबर घेणार आहे. सकाळ संध्याकाळ ह्यामध्ये होऊन जाईल. त्यानंतर आम्ही कुठे जाणार आहोत काय हे तुम्हाला पुढे कळेलच. पण हे सगळं होताना मी एकीकडे ह्या भाज्या झाल्यानंतर पोळ्या करून घेतल्या आणि आम्ही प्रवासाला निघालो. प्रवासाला निघताना मी सगळं आवरून झाल्यानंतर अंघोळ वगैरे करून सगळ्यांच्या अंघोळी झाल्या आणि निघताना एकदा बागेत म्हणजे आपल्या जे टेरेसवर म्हणा किंवा जी आपल्या गॅलरीमध्ये काही झाडं मी लावलेली आहेत तर तिथे गेले आणि नेहमीप्रमाणे आराध्यांनी कृपादृष्टी दाखवलीच होती. पांढरं फूल म्हणजे अनंताचं पांढरं फूल उमललेलं होतं ते मी काढून घेतलं आणि जाताना आपण जी साधारण पूजा करतो निघण्यासाठी की भगवंता तुम्ही आमच्याबरोबर चला आमच्या प्रवासामध्ये आणि तुम्ही आमचं रक्षण करा, आम्हाला पुन्हा छान असं घेऊन या, असं मी त्यांना नेहमी आपण ह्या गोष्टी करतोच. हेच सगळे जसे करतात तेही मी केलं आणि आम्ही प्रवासाला सुरुवात केली. गणपती बाप्पा आता या आजच्या ब्लॉगची सांगता करते आहे. मी खूप आतुर आहे पुन्हा तुम्हाला पुढील भागामध्ये भेटण्यासाठी. आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या चॅनलवर सप्तरंगांची उधळण करण्यासाठी पुन्हा भेटूयात पुढील भागामध्ये. आपल्या जीवनाच्या कॅनव्हासवर प्रेमपूर्वक नवे रंग भरण्यासाठी. तोपर्यंत तुमच्याही आयुष्याच्या कॅनव्हासवर आपापल्या आराध्यांची कृपादृष्टी राहून खूप खूप सुरेख रंगांची उधळण होत राहो अशी मी प्रार्थना करते. हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय, हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला का हे प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. ही माझी यूट्यूब वाहिनी अर्थात या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या वाहिनीला तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि हिचं सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका.
म्हणजे नवीन भाग आला की तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा वेगळ्या रंगांची उधळण करण्यासाठी. तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत राहा. धन्यवाद.